दरम्यान कुणाल कामरा विरोधात शिवसैनिक चांगलेच आक्रमक झालेत। शिवसैनिकांकडून कुणाल कामराच्या शोच्या स्टेटसची देखील तोडफोड करण्यात आली आहे। कुणाल कामरा विरोधात शिवसैनिक हे चांगलेच आक्रमक झालेत। शिवसैनिकांनी कुणाल कामराच्या शोच्या सेटची तोडफोड केली आहे। एकनाथ शिंदे यांच्यावर उपहासात्मक टीका करणारं गाणं कुणालनं लिहिलं होतं आणि त्याचमुळे आता शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे। तिकडे अंधेरीतील MIDC मध्ये जाऊन मुर्जी पटेल यांनी देखील गुन्हा दाखल केला आहे। गुन्हा दाखल करण्याची मागणी करत अटक करण्याची मागणी देखील केली आहे। आणि त्यानंतर शिवसैनिकांची ही दृश्य आपण पाहतोय कशा पद्धतीने शिवसैनिक हे कुणाल कामराच्या सेटची तोडफोड करतायत। कुणाल कामरा विरोधात शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले। शिवसैनिकांनी कुणाल कामराच्या शोच्या सेटची तोडफोड केली आहे। स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करणारं एक गाणं बनवलं आणि त्याचवरून शिवसेना चांगलेच आक्रमक झाली आहे। तर दुसरीकडे संजय राऊतांनी मात्र कुणाल कामराच्या या गाण्याचं कौतुक केलंय। त्यावरून देखील आता शिवसैनिक चांगलेच आक्रमक झालेत। कुणाल कामरा विरोधात अंधेरीतील MIDC पोलीस स्टेशनमध्ये मुर्जी पटेल यांच्याकडून गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे। तसेच लवकरात लवकर कुणाल कामरा याला अटक करण्याची देखील मागणी केली होती। नेमकं संजय राऊतांनी काय म्हटलंय ते आपण पाहूयात। तर कुणाल की कमाल जय महाराष्ट्र असं ट्विट संजय राऊत करतायत आणि एक प्रकारे संजय राऊत यांनी कुणाल कामराच्या या गाण्याचं कौतुकच केलंय। कुणाल का कमाल जय महाराष्ट्र अशा आशयाचं ट्विट संजय राऊतांनी करत कुणाल कामराचं समर्थन केलंय। त्यामुळे देखील शिवसैनिक चांगलेच आक्रमक झालेत। कुणाल कामरा विरोधात शिवसैनिकांनी कुणाल कामराच्या शोच्या सेटची तोडफोड करतायत। तर अंधेरीतील MIDC या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आमदार मुर्जी पटेल यांनी देखील गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी केली आहे। शिवाय लवकरात लवकर कुणालला अटक करा अशी मागणी देखील केली आहे। कुणाल कामराकडून शिंदेविरोधात गाणं बनवण्यात आलं, त्याला संजय राऊतांनी मात्र समर्थन दर्शवलं आहे। कुणाल का कमाल असं संजय राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटलंय आणि जय महाराष्ट्र असा देखील आशय संजय राऊतांनी लिहिलाय। स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलाय। त्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात केलेल्या एका गाण्यावरून आता वादात सापडलाय। यावरती नरेश म्हस्के यांची प्रतिक्रिया आली आहे ती आपण ऐकूयात। कुणाल कामरा भाडोत्री कॉमेडियन कुणाल कामरा सापाच्या शेपटीवर पाय देण्याचा प्रयत्न करू नका। फणा काढला ना तर भारी पडेल। संजय राऊत आपल्याकडे कार्यकर्ते राहिले नाही, याकरता या भाडोत्री माणसांचा उपयोग करताय। तुमच्यात हिंमत असेल ना तर तुम्ही या ना, सामोरे या तुम्ही। हे काय भाडोत्री या विदूषकांकडनं एकनाथ शिंदे साहेबांना टीका करायला लावताय। कुणाल कामरा आपण भारतात फिरू शकत नाही, लक्षात ठेवा। आपण या उभाट्याचं हत्यार बनू नका काही पैशांकरता। तुम्हाला आमचा शिवसैनिक आहे ना, बाळासाहेबांच्या विचारात तर आपण पाहतोय स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा विरोधात आता शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले आहेत। कुणाल कामरा हा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलाय। त्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात केलेल्या एका गाण्यावरून आता वाद निर्माण झालाय। कुणाल कामरानं गाण्यातून महाराष्ट्रात शिंदे यांच्या विरोधात केलेल्या एका गाण्यावरून आता वाद निर्माण झालाय। कुणाल कामरानं गाण्यातून महाराष्ट्रातील राजकारणावर भाष्य केलंय।
एकनाथ शिंदेंवर व्यंगात्मक टीका केली आहे, त्यात गद्दार असा देखील उल्लेख करण्यात आलाय. त्याचमुळे कुणाल कामरा विरोधात शिवसैनिक चांगलेच आक्रमक झालेत. एकीकडे अंधेरीतील एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन मुरजी पटेल यांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली, अटक करण्याची मागणी केली, तर दुसरीकडे शिवसैनिक हे कुणाल कामराच्या सेटची देखील तोडफोड करत असल्याची ही दृश्य आपण बघत आहोत. कुणाल कामरा विरोधात शिवसैनिक देखील चांगलेच आक्रमक झाले आहेत. शिवसैनिकांकडून कुणाल कामराच्या शोच्या सेटची तोडफोड करण्यात आली आहे. तर दुसरीकडे मात्र संजय राऊत यांनी कुणालच्या या गाण्याचं कौतुक केलंय, समर्थन देखील दर्शवलं आहे. त्या पद्धतीचं ट्विट देखील संजय राऊतांनी केलंय. कुणाल का कमाल असं संजय राऊत यांनी ट्विट केलं आहे. जय महाराष्ट्र असा देखील आशय संजय राऊत यांनी त्यांच्या ट्विटमध्ये केला आहे. त्यामुळे कुठेतरी कुणाल कामराचं समर्थन राऊतांनी केल्याचं पाहायला मिळतंय.